अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिल पडणार। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा, तर करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचं किमान भाडं हे 26 रुपये, तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये आता असणार। सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागलेत। धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा सवाल। हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवावं, भगवानगड कधीही हत्येचं समर्थन करणार नाही, नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट। संतोष देशमुखांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवानगड तयार आहे। देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी, नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय हे आता रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटणार। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाहीये, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये सुद्धा विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। मुंबईतील जे रुग्णालयामध्ये अशोक धोडींच्या पार्थिवावर शवविच्छेदन। 3 ते 4 दिवसात हा अहवाल येणार। अपहरणाच्या तब्बल 11 दिवसांनंतर मृतदेह सापडला।